दरम्यान मराठ्यांना आरक्षणाबाबत जी.आर. दिल्यानंतर आता ओबीसी समाजाचं टेन्शन वाढलंय आणि याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाज नागपुरात ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढणार आहे। ओबीसी समाजासाठी 2 पातळ्यांवर लढा देणार अशी भूमिका विजय वडेट्टीवारांनी घेतली आहे। तर दुसरीकडे ओबीसींना सहकार्य करण्यासाठी उपसमिती गठीत केल्याचं उदय सामंतांनी सांगितलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, एकीकडे मराठ्यांना आरक्षणाबाबत जी.आर. दिल्यानंतर आता ओबीसी समाजाचं टेन्शन वाढलं। मुख्यमंत्री वारंवार आश्वासनं देत आहेत, मात्र तरी सुद्धा ओबीसी समाज नाराज आहे आणि ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढणार। या महामोर्चाबाबत काय अधिक माहिती कळते आहे? पाहतोय दीपाली की मराठा आरक्षणावरून चांगलंच वादंग पेटलं आहे, कारण का ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याचं जेव्हा ठरलं, जसा जी.आर. निघाला तेव्हापासून आता ओबीसी समाजामध्ये एकच संभ्रमता निर्माण झाली की आमच्या आरक्षणाला आता धक्का लागेल। मात्र यासाठी आता त्यांचा लढा उभारला जात आहे। स्वतः माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा लढा उभारला आहे। ऑक्टोबर महिन्यापासून ओबीसींचा जो मोर्चा आहे तो नागपूरमधून निघेल असा एल्गार त्यांनी पुकारला आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक विविध ओबीसी संघटनांची मुंबईत देखील पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता वाय.बी. चव्हाण सेंटर इथे ही बैठक पार पडते आणि विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक पार पडते। खरं तर या बैठकीचं हे पण एक प्रमुख कारण आहे की नेमका हा जो त्यांनी मोर्चा पुकारला आहे त्यामध्ये कोणकोणत्या संघटनांची त्यांना साथ मिळणार आहे, कोणकोणते मुद्दे आपण सरकारपुढे उपस्थित करावे यासाठी। कारण का जर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसीचं आरक्षण कमी होईल आणि ते आम्हाला चालणार नाही असं ठाम मत ओबीसी संघटनांनी बांधलं आहे। त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये हाच एक मुद्दा त्यांच्या समोर आहे आणि हा एल्गार त्यांनी पुकारला आहे। जो मोर्चा जे आंदोलन मराठा समाजाने केलं तशाच प्रकारचा मोर्चा आणि आंदोलन ओबीसी समाज नोव्हेंबरमध्ये करणार, ऑक्टोबर महिन्यात करणार असल्याचं नागपूरपासून हे ठाम आहे आणि विजय वडेट्टीवार यांनी हा निर्णय देखील घेतला आहे। 2 टप्प्यांमध्ये आंदोलन पार पडणार आहे, मात्र सरकारला आमचं ऐकावंच लागेल असा देखील एक निर्धार त्यांनी केला आहे आणि त्यामुळे आज ही बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये हे सगळे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जातील आणि कुठकुठल्या संघटनांची साथ आहे विजय वडेट्टीवार यांना हे देखील आज स्पष्ट होईल। निश्चितच होईल। त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।